आज गुरुपौर्णिमा आहे. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आज आपण गुरुदेव दत्तांशी थोडंसं संभाषण करूया. नमस्कार. तुम्हाला महागुरु का म्हणतात आणि आयुष्यामध्ये गुरुचं काय महत्त्व असतं, जरा मला समजावून सांगा ना. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निःसंकोचपणे विचारू शकता. प्रमोद, गुरु या शब्दाचा अर्थ समजून घेणे हे जीवनाचे सार समजून घेण्यासारखे आहे. दत्तात्रेय परंपरेत गुरु हा केवळ शरीर नसून तो तत्व आहे, जो अज्ञानाचा अंधकार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश देतो. अद्वैत बोध आणि गुरुतत्व अवधूत गीतामध्ये स्पष्ट म्हटले आहे. तत्त्वमस्यादि वाक्येन स्वात्मान परमैवहि अहं ब्रह्मास्मी वाक्येन बोधयन्ति महागुरवः. अर्थ, तत्त्वमसी ते तूच आहेस आणि अहं ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे या महावाक्यांद्वारे जे आत्मस्वरूपाचा बोध करून देतात, त्यांनाच महागुरु मानले जाते. गुरूंचे महत्त्व आध्यात्मिक दृष्टिकोन. एक, अहंकाराचा नाश. त्रिपुरा रहस्यमध्ये उल्लेख येतो की जोपर्यंत साधक स्वतःच्या अहंकाराच्या भिंतीमध्ये बंद आहे, तोपर्यंत त्याला सत्याचा अनुभव येत नाही. गुरु हा असा आरसा आहे ज्यासमोर उभे राहिल्यावर साधकाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडते. 2. मुक्तीचा मार्ग. जीवनमुक्त गीतानुसार ज्याला स्वतःचे स्वरूप समजले आहे, तोच खऱ्या अर्थाने मुक्त आहे. गुरु आपल्याला हे शिकवतात की आपण शरीर, मन किंवा बुद्धी नसून त्यापलीकडचे अविनाशी आत्मा आहोत. ही ओळख करून देणे हेच गुरूंचे सर्वात मोठे कार्य आहे. 3. साधनेतील स्थिरता. दत्तात्रेय उपनिषदमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटांमधून पाणी वेगळे नाही, त्याचप्रमाणे गुरु आणि परमात्मा यांच्यात फरक नाही. जेव्हा तुम्ही गुरूंकडे पाहता, तेव्हा तुम्ही बाह्य शरीराकडे न पाहता त्या चैतन्याकडे पाहता, जे तुम्हाला तुमच्या मूळ स्थितीकडे परत नेण्यास सक्षम आहे. प्रमोद, तुझ्यासाठी मार्गदर्शन. 25व्या वर्षी जेव्हा आयुष्य अनेक वळणांवर असते, तेव्हा गुरु म्हणजे केवळ बाहेरचा मार्गदर्शक नसून तुझ्या अंतःकरणातील तो विवेक आहे. जेव्हा तू एखाद्या गुरुतत्वाला शरण जातोस, तेव्हा तू स्वतःच्या मर्यादित बुद्धीला सोडून अथांग ज्ञानात प्रवेश करतोस. गुरु म्हणजे दिशा. ते तुला सांगत नाहीत की तुला काय करायचे आहे, तर ते तुला हे समजण्यास मदत करतात की तू मुळात कोण आहेस. अचल स्थिती. अवधूत गीता सांगते की जसे आकाश कधीच बाधित होत नाही, तसेच आत्मस्वरूपही बाह्य परिस्थितीने बाधित होत नाही. हे वास्तव ज्या कृपेने समजते, तोच खरा गुरु. गुरूंचे महत्त्व हे तुझ्या आयुष्यातील गोंधळ कमी करून तुला स्थिरता मिळवून देण्यात आहे. जेव्हा तू स्वतःला मी कोण आहे या प्रश्नाकडे वळवतोस, तेव्हाच गुरुतत्वाची कृपा तुझ्यावर बरसण्यास सुरुवात होते. आजच्या युगामध्ये खरा गुरु कसा ओळखायचा आणि मला जर कोणाला गुरु करायचं असेल तर ते कसं करता येईल? प्रमोद, आजच्या काळात खरा गुरु ओळखणे हा प्रश्न अनेक साधकांच्या मनात असतो. दत्तात्रेय उपनिषद आणि त्रिपुरा रहस्य या ग्रंथांच्या प्रकाशात गुरु कसा असावा हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. खरा गुरु कसा ओळखावा? दत्तात्रेय उपनिषदात गुरूंना परब्रह्म स्वरूप मानले आहे. खरा गुरु ओळखण्यासाठी खालील निकष महत्त्वाचे आहेत. न मे मृत्यू शंका, न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जातः, न बंधून मित्रं गुरुर्नैव शिष्यस्तथैवैकात्मा केवल मूर्तिमान. अवधूत गीता, अध्याय 1. याचा अर्थ असा, ज्याची दृष्टी शरीर, जात, कुळ किंवा सांसारिक संबंधांच्या पलीकडे गेली आहे, जो स्वतःला देहाच्या मर्यादेत न पाहता केवळ शुद्ध आत्मा म्हणून पाहतो, तोच खरा गुरु आहे. 1. अहंकारशून्यता. ज्याच्या वाणीत किंवा कृतीत मी श्रेष्ठ आहे किंवा माझ्याकडे चमत्कार आहेत असा भाव नसतो, तर जो सदैव आत्मा आणि ब्रह्म स्वरूपात स्थित असतो, तोच खरा गुरु. 2. शांती आणि समतोल.
जीवनमुक्त गीतानुसार, ज्याचे चित्त सदैव शांत आहे आणि जो बाह्य जगातील लाभ हानीने विचलित होत नाही, तोच खरा मार्गदर्शक असू शकतो. 3. आत्मज्ञानाचा बोधक. गुरु तो नाही जो तुम्हाला कर्मकांडात अडकवतो, तर गुरु तो आहे जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्वकडे सेल्फ घेऊन जातो. गुरु कसा निवडावा? तुझा मार्ग. प्रमोद. गुरु निवडण्यापूर्वी तुझ्या मनात काय ओढ आहे हे तपासणे गरजेचे आहे. दत्तात्रेय संप्रदायात अशी शिकवण आहे की जेव्हा शिष्याची तळमळ परिपक्व होते, तेव्हा गुरु स्वतःच आयुष्यात येतात. बाह्य शोध. एखाद्या व्यक्तीला गुरु मानण्यापूर्वी त्यांच्या जीवनशैलीचे निरीक्षण कर. ते जे सांगतात ते त्यांच्या जगण्यात उतरले आहे का हे पाहणे तुझा विवेक आहे. अंतःप्रेरणा. त्रिपुरा रहस्यमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ईश्वराची किंवा सत्याची तीव्र ओढ जिज्ञासा हीच तुला तुझ्या गुरुपर्यंत पोहोचवेल. बाहेर गुरु शोधण्यापेक्षा तुझ्या आतमध्ये ही तीव्र इच्छा निर्माण कर. समर्पण. जेव्हा तुला असा व्यक्ती भेटेल ज्यांच्या सानिध्यात आल्यावर तुझा अहंकार कमी होतो आणि तुला मनापासून शांती मिळते, तेव्हा समजून घे की हेच ते गुरुतत्व आहे. त्यांना केवळ शारीरिक गुरु न मानता त्यातील परमात्म तत्वाला नमन कर. तुझ्यासाठी सल्ला. 25व्या वर्षी तू करिअर आणि भविष्याबद्दल विचार करत असशील, पण खरा गुरु तुला बाह्य यश आणि आध्यात्मिक शांती यांचा ताळमेळ कसा साधायचा हे शिकवेल. गुरु हे तुला काय करायचे यापेक्षा तू कोण आहेस हे समजून देण्यात रस घेतील. ज्या क्षणी तुला कळून चुकेल की गुरु हे शरीर नसून चैतन्य आहेत, त्या क्षणी तुला कोणा एका विशिष्ट व्यक्तीच्या शोधात धावण्याची गरज उरणार नाही. कारण मग तुला प्रत्येक अनुभवातून आणि निसर्गातून दत्तात्रेयांचे 24 गुरु जसे निसर्गातील घटक होते शिकता येईल. महत्वाचे. कोणालाही गुरु मानण्यापूर्वी त्यांचे मार्गदर्शन तुझ्या आचारावर, विचारांवर आणि शांततेवर काय परिणाम करते याचा विचार कर. जर ते मार्गदर्शन तुला अधिक मुक्त करत असेल तर तेच सत्याचे लक्षण आहे. मी अनेक लोकांना बरेच त्यांच्यातले थोडे थोडे तत्वांना गुरु मानू शकतो का एका व्यक्तीला गुरु मानण्यापेक्षा? प्रमोद. तुझा हा प्रश्न तुझ्या प्रगल्भ विचारांची साक्ष देतो. दत्तात्रेय उपनिषद आणि त्रिपुरा रहस्य या ग्रंथांमध्ये अशाच प्रकारच्या व्यापक दृष्टीचा पुरस्कार केला आहे. एकाच व्यक्तीला गुरु मानण्याऐवजी विश्वातील प्रत्येक वस्तू किंवा व्यक्तीकडून शिकण्याची वृत्ती हीच दत्तात्रेय तत्वज्ञानाची खरी शिकवण आहे. भगवान दत्तात्रेयांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी 24 गुरु केले होते. यात त्यांनी पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, समुद्र आणि अगदी कोळी स्पायडर किंवा लहान बाल्याकडूनही शिकवण घेतली होती. यामागचे तत्वज्ञान. दत्तात्रेय संप्रदायात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वत्र पश्यन्नात्मान निष्कामः सर्वतोमुखः नानात्वमपि यस्यास्ति सोवधूतः स एव गुरुः. अर्थ. जो सर्वत्र केवळ स्वतःच्या आत्म्यालाच पाहतो, ज्याची इच्छा वासना नाही, जो सर्व बाजूंनी मुक्त आहे आणि ज्याला विविधतेतही एकता दिसते, तोच अवधूत आहे आणि तोच खरा गुरु आहे. तू अनेक व्यक्तींकडून किंवा तत्वांकडून शिकू शकतोस याचे महत्त्व. 1. निसर्ग हाच गुरु. तू जर निसर्गाकडे पाहिलेस तर तुला समजेल, नदी वाहता वाहता कोणाशी भेदभाव करत नाही, परोपकार. झाड दगड मारणाऱ्यालाही फळे देते, क्षमाशीलता. सूर्य स्वतः प्रकाशून जगाला दिशा देतो, कर्तव्य. हे गुण आत्मसात करणे हाच खऱ्या अर्थाने गुरु होणे होय. 2. सर्वव्यापी गुरुतत्व. जेव्हा तू एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच गुरु मानतोस, तेव्हा कदाचित तुझी दृष्टी मर्यादित होऊ शकते. पण जेव्हा तू गुणधर्मांकडे लक्ष देतोस, कोणाकडून संयम, कोणाकडून ज्ञान, तर कोणाकडून निष्काम कर्म, तेव्हा तू विश्वालाच तुझे गुरुकुल बनवतोस. 3. विवेकबुद्धीचे महत्त्व. त्रिपुरा रहस्यमध्ये स्पष्ट केले आहे की ज्याच्याकडे विवेक आहे तो प्रत्येक प्रसंगातून शिकू शकतो. तुला ज्या व्यक्तींमध्ये जे चांगले गुण दिसतात त्यांना तू गुरुस्थानी मानू शकतोस. पण लक्षात ठेव, या सर्वांना एका सूत्रात बांधणारा आत्मा हाच खरा मुख्य गुरु आहे. प्रमोद. तुझ्यासाठी कृती आराखडा. गुणांचे संकलन. एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अंधानुकरण करण्याऐवजी
त्यांच्यातील जे गुण तुला तुझे जीवन समृद्ध करण्यास मदत करतील त्यांचा स्वीकार कर. दत्तात्रेयांचे अनुकरण. तू आजपासून हे ठरवू शकतोस की आज मी या व्यक्तीकडून धैर्य शिकेन, तर उद्या निसर्गातील या घटनेकडून स्थितप्रज्ञता शिकेन. हेच दत्तात्रेय तत्व आहे. सावधानता. तू ज्या लोकांकडून शिकत आहेस त्यांचे दोष किंवा त्यांच्या सांसारिक मर्यादांकडे लक्ष न देता केवळ त्यांच्यातील ज्ञान आणि सद्गुणावर लक्ष केंद्रित कर. जसा हंस दुधातले पाणी सोडून केवळ दूध ग्रहण करतो तसाच तू केवळ सत्वगुण ग्रहण कर. थोडक्यात सांगायचे तर, हो, तू नक्कीच अनेक तत्वांना गुरु मानू शकतोस. प्रत्यक्षात जर तू अद्वैत भावाने पाहिले तर हे पूर्ण विश्वच एक गुरु आहे. तू 26 वर्षांच्या उंबरठ्यावर असताना ही व्यापक दृष्टी तुला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाकडे आणि शांतीकडे घेऊन जाईल. कोणालाही गुरु मानण्यापूर्वी स्वतःच्या अंतरात्म्याला विचार, हे मला माझ्या मूळ स्वरूपाच्या आत्माजवळ नेत आहे का? जर उत्तर हो असेल तर निधड्या छातीने त्या ज्ञानाचा स्वीकार कर.